काही ठळक घडामोडी. विधानसभा मतदानाचा प्रचार थंडावला असून आता मतदानाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि इतर साहित्यांचे वाटप अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे. तसेच बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून गुरुवारी मतपेट्या आणि इतर साहित्य जमा करावे लागणार आहे. या कालावधीत अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे शहरात कोंडी होऊन त्याचा परिणाम मतदान किंवा इतर प्रक्रियेवर पडू नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी मंगळवार म्हणजे आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत शहरात वाहतूक बदल लागू केलेत. घोडबंदर मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. गुजरात येथून हजारो अवजड वाहने उरण येथील JNPT बंदर आणि भिवंडीत दररोज घोडबंदर मार्गे प्रवेश करत असतात. या अवजड वाहनांना ठाणे शहरात दुपारी 12 ते 4 आणि रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत प्रवेश असतो. अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे नागरिकांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल समाप्त झाला, त्यामुळे आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कालावधीत अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे कोंडी होऊन त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर पडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी अवजड वाहनांना बंदी लागू केली आहे. बुधवार 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने बस व्यवस्था उपलब्ध करून दिले. या कर्मचाऱ्यांसाठी 173 बस गाड्या देण्यात आल्यात. आज या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी जाता यावे यासाठी ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम सॅटिस येथून सकाळी 6 ते 9 या वेळेत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. सॅटिसचे होरायझन शाळा, सॅटिसचे वाघे स्टेट ITI आणि सॅटिसचे बेतनी हॉस्पिटल या मार्गावर ही सेवा देण्यात आले. तर बुधवारी रात्री मतदान प्रक्रिया पूर्ण करून ठाणे स्टेशनवर पोहोचण्यासाठीही बस सेवा देण्यात येणार आहे. ही सेवा रात्री 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील. होरायझन शाळा, वाघे स्टेट ITI आणि बेतनी हॉस्पिटल येथून ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम या मार्गावर ही सेवा उपलब्ध असेल, असे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचे सांगत निवासी डॉक्टरांनी रुग्णांना खाजगी औषधाच्या दुकानातून औषधे खरेदी करण्यास सांगितले. याबाबत रुग्णालयातील 10 कनिष्ठ आणि एका वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका दलालाला अटक केली. गेल्या काही दिवसापासून एक व्यक्ती रुग्णालयात वावरत असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांना मिळाली होती. ही व्यक्ती रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही रुग्णांना औषधे घेण्यास भाग पडत होती. त्याची रुग्णालय प्रशासनाने चौकशी केल्यानंतर या दलालीतून काही रक्कम संबंधित डॉक्टरांना मिळत असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे रुग्णालय प्रशासनाने 10 कनिष्ठ व एका वरिष्ठ निवासी डॉक्टरांवर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी कळवा पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेच्या बसमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र काही बसमध्ये CCTV कॅमेरे नादुरुस्त असल्याने त्याचा फायदा चोरटे घेत असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीची सोनसाखळी लांबवल्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. विशेष म्हणजे चौकशी त्या बसमधील CCTV बंद असल्याचे स्पष्ट झाले. ठाणे महापालिका परिसराची लोकसंख्या 25 लाखाहून अधिक आहे. 1 लाख लोकसंख्येला किमान 30 बस हे प्रमाण लावले तरी ठाणेकरांच्या सुविधांसाठी जवळपास 750 चांगल्या बसचा ताफा आवश्यक आहे. मात्र ठाणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी रस्त्यावर निम्म्या बसच धावत असल्याची वस्तुस्थिती आहे.
केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेतून बसची मदत घेण्यात आली. मात्र ज्या बस आल्या त्या सतत नादुरुस्त असायच्या किंवा ड्रायव्हर कंडक्टर अभावी रस्त्यावर धावू शकत नव्हत्या. त्याचा वापर नसल्याने त्याची योग्य देखभाल दुरुस्ती करता येत नव्हती. अशा प्रकारे आजही शेकडो बस दुरुस्ती अभावी बंद असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. त्याची देखभाल आणि दुरुस्ती मात्र योग्य पद्धतीने करण्यात येत नसल्याने बऱ्याच बसमध्ये CCTV कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल सायंकाळी थंडावल्यानंतर उमेदवारांकडून छुप्या प्रचारावर भर दिला जाईल. मात्र पुढच्या 48 तासांमध्ये जिल्ह्यात यंत्रणांचा विशेष वॉच असणार आहे. केंद्रीय लष्करी दलासह बाहेरच्या राज्यातून आलेला फौजफाटा तैनात केला जाणार आहे. कोणत्याही प्रकारे पैसे, मद्य आणि अंमली पदार्थांचा साठा, वाहतूक आणि वाटप होणार नाही याबाबत दक्ष असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी पार पडणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील तयारीची जिल्हा प्रशासनाकडून काल माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सीमा सुरक्षा बलासह उत्तराखंड, गुजरातमधून पोलीस बल मागवण्यात आले आहेत. तसेच CRPFच्या 24 कंपन्या दाखल झाल्यात. या सर्वांना मतदारसंघ नेमून दिले असून पुढच्या 48 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याकडे आमचे विशेष लक्ष असणार आहे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.